शेतातील पाणी शेतामध्ये आणि गावातील पाणी गावामध्ये या शब्दांचं महत्व आणि त्याचा लाभ समजवण्यासाठी वॉटर शेड यात्रा पोहोचली सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज या गावामध्ये, जिथं वॉटर महोत्सव आयोजित केला गेला। तिथं भारत सरकारच्या भूमी संसाधन विभागाचे संयुक्त सचिव श्रीयुत नितीन खाडे यांनी गावकऱ्यांना माती आणि जल संरक्षणाची शपथ दिली। शेततळी बांधण्यासाठी व त्यांच्या देखभालीसाठी सहकार्य करीन। शेतामधलं पाणी शेतामध्ये गावामधलं पाणी गावामध्ये। लोकांच्या सहभागातून नाला खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण करण्यात येत आहे। बाज गावात मोठ्या प्रमाणावर जेव्हा लोक वॉटर शेड यात्रेसाठी जोडले गेले, तेव्हा तिथेच वॉटर शेड जनभागीदारी कप साठी लोकांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला। यामध्ये नाम फाउंडेशन व जलबिरादरी संस्थेने या कामासाठी मशिनरी देऊन आपला सहभाग नोंदवला। वॉटर शेड विकासाच्या चळवळीकरिता गावकऱ्यांसोबत जत विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्रीयुत गोपीचंद पडळकर, नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात व मल्हार पाटेकर यांनी सुद्धा संकल्प केला। श्रीयुत गोपीचंद पडळकर व श्रीयुत नितीन खाडे यांनी श्रमदान करून लोकांना प्रोत्साहित केलं आणि गाव पातळीवरील वॉटर शेड योद्ध्यांचा सन्मान करून त्यांचं मनोबल वाढवलं। अशा प्रकारे पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील बाज गावामध्ये वॉटर शेड जनभागीदारी कप या जनचळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली। वॉटर शेड जनभागीदारी कप चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वसामान्य जनता, अशासकीय संस्था हिरिरीने भाग घेत आहेत। आतापर्यंत 45हून अधिक अशासकीय संस्थांनी आपला सहभाग नोंदवून अनेक गावात लोकांच्या सहभागातून कामं सुरू केली आहेत। यातूनच प्रेरणा घेऊन अनेक गावातील गावकरी वॉटर शेड जनभागीदारी कप मध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत। वॉटर शेड जनभागीदारी कप या जनचळवळीच्या माध्यमातून पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत असलेली सर्व गावे दुष्काळ मुक्त करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेने कंबर कसलेली आहे। चला तर मग आपण सर्वजण सुद्धा वॉटर शेड जनभागीदारी कप मध्ये श्रमदान करून अथवा आपल्याला शक्य असेल त्या प्रकारे लोक सहभाग नोंदवून वॉटर शेड योद्धा बनूया आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला दुष्काळ मुक्त करूया। जल लाए धन